यूट्यूबवर, फेसबुकवर, ट्विटर आणि इंस्टाग्रामला लाईक आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे आमची प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत तत्काळ पोहोचेल। ओमायक्रॉन घातक नाही, मात्र सतर्क रहा। डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते बिटकोत लसीकरणाला प्रारंभ। कोरोना डेल्टा विषाणूच्या तुलनेत ओमायक्रॉन फार घातक नसला तरी त्याच्या संसर्गाचा वेग प्रचंड आहे। मात्र घाबरू नका, सतर्क रहा। वॅक्सिन असेल तर कमी घातक आहे। सोशल डिस्टन्सिंग, मास्क आदी नियमांचे पालन करा। ज्या राज्यात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे तेथे केंद्राचे पथक जात असून सर्व मदत दिली जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीही लक्ष ठेवून आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केले। नाशिक रोडच्या बिटको कोविड रुग्णालयात 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचा प्रारंभ डॉक्टर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला। त्यावेळी त्या बोलत होत्या। महापौर सतीश कुलकर्णी, भाजपचे शहर अध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, नगरसेवक संभाजी मुरकर आदी उपस्थित होते। लसीकरण नोडल अधिकारी डॉक्टर अजिता साळुंके यांनी स्वागत केले। मंत्री पवार म्हणाल्या की देशात पुन्हा काही राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने राज्य सरकारने तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। प्रभावी आहेत आणि जी ट्रीटमेंटच्या प्रोटोकॉलमध्ये इन्क्लूड केलेली आहेत ती नक्कीच उपलब्ध आहेत आणि भारत सरकार याच्यावर लक्ष ठेवून आहे। त्या राज्यांना या ECRP2 मध्ये निधी दिलाय की प्रत्येक जिल्ह्याला ते मेडिसिन उपलब्ध असले पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याकडे जे प्रोटोकॉलमध्ये औषध आहेत ते उपलब्ध आहेत। काही मागच्या आठवड्यात काही कंपन्यांना काही प्रोडक्शनसाठी, औषधांच्या प्रोडक्शनसाठी देखील मान्यता दिलेली आहे आणि प्रत्येकाला ही औषधं पुरतील त्या राज्यात, त्या जिल्ह्यात ही व्यवस्था देखील केलेली आहेत। आपण जसं म्हणालात, इतर देशांमधलं कदाचित त्यांचे गाईडलाईन्स प्रोटोकॉल वेगळे असतील, पण जे आपल्या प्रोटोकॉलमध्ये आणि जे इफेक्टिव्ह आहे याच्यावर सगळी औषधं उपलब्ध। सातत्याने केंद्र सरकारकडून मदत केली आहे। जसं आपण म्हणालात, ECRP2 पण महाराष्ट्राला त्या माध्यमातून निधी दिलेला आहे। प्रत्येक जिल्ह्याला PSA प्लांट असलाच पाहिजे अशी माननीय मोदीजींनी मागेच एक संकल्पना आणली आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला PSA प्लांट पण दिलेला आहे। त्याबरोबर त्या जिल्ह्याचं मागच्या सेकंड वेव्हमध्ये असलेलं डिमांड जो होता ऑक्सिजन सप्लायचा, त्याच्यापेक्षा जास्त ऑक्सिजन सप्लायची तयारी, ऑक्सिजन युनिट, PSA प्लांट उभारले पाहिजे यासाठी प्रत्येक राज्याला आदेश दिलेत आणि त्यानुसार त्यांनी ती व्यवस्था करावी यासाठी केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे। परंतु तरी देखील मुंबईमध्ये आज आपण बघितलं तर ही संख्या वाढते। सुपर स्प्रेडर होऊ नये यासाठी अजून काळजी घेतली पाहिजे आणि मग ती प्रत्येक बाबतीत, कारण मुंबईला येणारे बाहेरनं पर्यटक असतील, नागरिक असतील, हे प्रॉपर स्क्रीनिंग, खरं तर ही सगळ्यांची जबाबदारी आहे। काही राज्यांनी जर 100% वॅक्सिनेशन करून दाखवलं आहे 9 महिन्यात, तर मला वाटतं जे राज्य करू शकत नाही त्यांनी त्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि ही आपली प्राथमिकता पण आहे। त्यासाठी काही उपक्रम, अभियान राबवून त्या जिल्ह्यामध्ये जिथे कमी आहे तिथे काय कारण आहेत ही तरी किमान शोधून त्याच्यावर वर्कआउट केलं पाहिजे। स्वतः पंतप्रधानांनी देखील ही एक VC घेतली होती की काही जिल्हे खूपच कमी होते, त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांचा उल्लेख पण केला आणि काही जिल्हाधिकाऱ्यांशी स्वतः पंतप्रधान महोदयांनी संवाद साधला होता आणि त्यांना देखील गाईडलाईन दिल्या होत्या, प्रोत्साहित केलं होतं की आपण हे वॅक्सिनेशन जास्तीत जास्त प्रमाणात करून घ्या। तो त्यांनी देखील काल काही VC मध्ये काही पॉईंट क्लिअर केले की जेव्हा ऑक्सिजन इतकं अवेलेबल आहे आणि ते जर आम्हाला क्रॉस केलं काहीतरी 700 मेट्रिक टनचा आणि त्याच्यानंतर आम्ही विचार करू। मला वाटतं त्यांनी काही क्रायटेरिया फायनल केलेत किंवा काही बेड उपलब्धी जी एक गाईडलाईन ठरवली, मला वाटतं त्याच्यानंतर ते विचार करतील असं त्यांनी क्लिअर केलं आहे त्यांच्या माध्यमातून कालच्या मीटिंगमध्ये। परंतु सतर्क राहून ही केसेस जिथल्या तिथे रोखणं, जसं एखाद्या जिल्ह्यामध्ये वाढायला लागले असतील अचानक तर तिथे तात्काळ कंटेनमेंट झोन असेल किंवा तिथे तात्काळ एखादा निर्णय घेऊन त्वरित रोखले तर मला वाटतं हा फैलाव जास्त लवकर दुसरीकडे पोहोचणार नाही। सगळ्या देशामध्येच लॉकडाऊन घेतली पाहिजे अशी आजची परिस्थिती नाही, कारण काही राज्यांमध्ये 100% वॅक्सिनेशन होऊन गेलं आहे। काही राज्यांमध्ये दुसरा डोस, पहिला डोस 100% झाला, दुसरा डोससुद्धा 90-95% झाला। तिथे पेशंटचं प्रमाण कमी आहे। आपल्याकडे महाराष्ट्रात देखील आता हे वॅक्सिनेशन ज्यांचं राहिलं आहे, पहिला डोस आणि दुसरा डोस, पहिला डोस घेतला नाही त्यांनाही सरकारने सांगितलं पाहिजे आणि दुसरा डोस ड्यू आहे। जसं हर घर दस्तकच्या माध्यमातून आपण अभियान राबवलं तसं त्या राज्यांनी कमी असेल वॅक्सिनेशन तर ते करून घेतलं पाहिजे।
या संदर्भात आता आपण बघितलं असेल की आमचे केंद्रीय मंत्री मनसुखभाई मांडविया हे रोज मीटिंग घेत आहेत. या पार्श्वभूमीवर सगळे सायंटिस्ट रिसर्चर यांच्याकडनं अपडेट येतात आणि त्या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांचं म्हणणं आहे की जिथे जास्त पेशंट आहेत, जिथे पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहेत, असे काही जिल्हे आहेत काही राज्यांमधले की पॉझिटिव्हिटी रेट 10% जास्त आहे, तिथे तात्काळ त्या राज्यांनी ते निर्णय घ्यायचे. कंटेनमेंट झोन, मायक्रो कंटेनमेंट झोन ते रोखण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते करण्याचे आदेश राज्यांना दिले. गेल्या वर्षभरात साधारण 150 SOPs दिल्या गेल्या कोरोनाच्या पेशंटच्या बाबतीत सतर्क राहण्यासाठी आणि आता देखील ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परत गाईडलाईन्स देतात. कधी कधी गाईडलाईन्स बदलाव्या लागतात. टेस्टिंगचं प्रमाण असेल तर कमी असेल तर ते वाढवण्याचे आदेश दिले. मला वाटतं केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि जिथे ज्या राज्यात केसेस वाढतील त्या राज्यांना ते अधिकार पण आहेत. त्यांनी जो निर्णय घ्यायचा आहे तो राज्यांना घ्यायचा आहे. जे 1518 मध्ये आपण वॅक्सिन सुरू केले कोवॅक्सिन, यांच्यासाठीची व्यवस्था पूर्ण झालेली आहे. मग ते वॅक्सिनचं अवेलेबिलिटी असेल किंवा निडलची असेल किंवा त्यांना दिलेलं असेल ट्रेनिंग, जी यंत्रणा त्यांना वॅक्सिन देणार आहे, या बाबतीत केंद्र सरकारची पूर्ण तयारी झाल्यावरच आजपासून हे वॅक्सिनेशन सुरू झालेले आहे. या बाबतीत कुठेही काही अडचणी येणार नाही. त्या आल्यास त्या पोर्टलवर सुद्धा तुम्हाला ती कंप्लेंट नोंदवू शकतात. परंतु आज बघितलं तर नाशिकमध्ये 6 सेंटरवर हे लसीकरण चालू आहे. 1 तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू झालं आणि ही सुरुवातीला जरी काही प्रश्न असले परंतु रोज आता ते जसं जसं वॅक्सिनेशन वाढत जाईल तशा कदाचित ह्या शंका पण मिटतील. परंतु अतिशय चांगला निर्णय आदरणीय मोदीजींनी घेतला की 15 ते 18 जी विद्यार्थी बाहेर जास्त एक्सपोजरमध्ये असतात शिक्षणाच्या माध्यमातून आणि ही मुलं जेव्हा घरी जातात तेव्हा कदाचित फॅमिलीला पण हे होऊ शकतं, म्हणून प्रिव्हेन्शनमध्ये हे वॅक्सिनेशनचं प्रमाण देण्याचा निर्णय झाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने याचं स्वागत पण झालं. लेटर्स आहेत, किती मेडिसिन आहे, हा सगळा अंदाज घेऊन ते निर्णय घ्यायचे आहेत आणि यासाठी केंद्र सरकारने सातत्याने ECRP1, ECRP2 असे पॅकेजेस पण दिले की ज्याच्यामध्ये ही पूर्वतयारी पण करायची आहे. कुठे काही कमी असेल तर केंद्र सरकार ती मदत देण्यासाठी तयार आहे. ECRP2 पॅकेज 23,000 करोडचं ते दिलं, परंतु बऱ्याचशा राज्यांचं काम तिथे देखील अजून कमी आहे, मागे आहे, असं काल आदरणीय केंद्रीय मंत्री मनसुखभाई मांडविया यांनी सांगितलं. त्यांनी तो आढावा पण घेतला. प्रत्येक राज्याचे हेल्थ मिनिस्टर पण होते. आज जसा पश्चिम बंगालने निर्णय घेतला तसं कदाचित इथले पेशंट वाढले तर महाराष्ट्र राज्य सरकार घेऊ शकतं. परंतु महाराष्ट्रात आत्ता सध्याला तरी रात्री 9 ते 6 पर्यंतचा कर्फ्यू आहे. ही जबाबदारी सगळ्यांचीच आहे. कुठल्या एका विशिष्ट याची असण्यापेक्षा ही सामूहिक जबाबदारी आपल्या सगळ्यांची पण आहे. आपण सगळे जेवढे नियम पाळू मला वाटतं तेवढं सुरक्षित राहू. सगळ्या गाईडलाईन्स केंद्र सरकारने दिल्या, मग त्या अगदी एअरपोर्टवर येणाऱ्या नागरिक पर्यटकांच्या स्क्रीनिंग, टेस्टिंग, जिनोम सिक्वेन्सिंगपासून तर प्रत्येक राज्याला हा लवकर पसरणं आहे. याचा संसर्ग फास्ट होतो. डेल्टाच्या कंपॅरिझनमध्ये संसर्ग लवकर होतो, परंतु याचे सिम्पटम्स माइल्ड आहेत, म्हणजे फार सिव्हिअर नाही आहे. आणि त्यातल्या त्यातही जर वॅक्सिन असेल तर आतापर्यंतचं रिसर्च ऑब्झर्वेशन सांगतात की कमी प्रमाणात याचा संसर्ग माइल्ड आहे. परंतु केस प्रमाण वाढण्याचं मोठं असल्यामुळे फार सतर्क राहायला लागेल. आज पण ही संख्या खूप मोठ्या प्रमाणात 1,500च्या वर गेलेली आहे आणि महाराष्ट्र असेल, केरळ असेल, सातत्याने इथे कोविडचे पेशंट, ओव्हरऑल डेल्टा असेल, ओमिक्रॉन असेल, हे वाढत आहेत. जिथे हे केसेस वाढत आहेत तिथे केंद्र सरकारकडून पथक जात आहे. तिथली काय सिस्टीम अजून काय ॲक्टिवेट करता येईल, काही गाईडलाईन्स तिथे दिल्या जातात. त्यांना केंद्र सरकारची पूर्ण मदत देण्यासाठी हे केंद्रीय पथक तिथे मदत करत असतात. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी या संदर्भात तात्काळ काही मीटिंग्स पण घेतल्या आणि त्यांच्या सूचनेनुसार देखील काही राज्यांना तात्काळ गाईडलाईन्स दिल्या की त्यांनी सतर्क राहावं. पॅनिक होऊ नका, परंतु सतर्क राहण्याची नक्कीच गरज आहे. कारण हे पेशंट वाढण्याचं प्रमाण आपण बघितलं असेल गेल्या महिनाभरात. सुरुवातीला आपल्याला अगदी कमी होतं, परंतु आज 1,500ला क्रॉस करत आहे. त्यामुळे ओमिक्रॉन हा फास्ट पसरतो आहे, परंतु काळजी नाही घेतली, जसं मास्क वापरणं असेल किंवा सोशल डिस्टन्सिंग असेल, सॅनिटायझर, ह्या सगळ्या गोष्टींचा जर वापर नाही केला, याच्या पूर्ण भारतभरात जवळपास 32 लॅब्स आहेत
आणि त्या राज्यांना जिथे जिथे जिनोम सिक्वेन्सिंग गरजेचं आहे. सगळ्याच पेशंटला जिनोम सिक्वेन्सिंग सुरुवातीला गरज नव्हती, कारण बाहेर न येणारे जे पेशंट होते तिथे आपण स्क्रीनिंग ठेवलेलं आहे. जे एअरपोर्ट आहेत तिथे जर कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली तरच जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचं आपली ओमिक्रॉनसाठीची टेस्ट होती आणि त्यानुसार ते रिपोर्ट आता येत आहेत. भविष्यामध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर मिशन आयुष्यमान भारत याखाली काम होतं आहे, त्याच्यामध्ये देखील या लाभ वाढवण्याचा सरकारचे प्रयत्न आहेत. परंतु आत्ता जिथे गरज आहे तिथे जिनोम सिक्वेन्सिंग व्यवस्थित चालू आहे. thehindunews.online या चॅनलला यूट्यूबवर, फेसबुकवर, ट्विटर आणि इंस्टाग्रामला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे आमची प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत तत्काळ पोहोचेल.